सॅनिटरी पॅडच्या आडून गोवा बनावटी दारूच्या तस्करीचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावलाय। पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांनी 6 टायर टेम्पोमध्ये परराज्यातील महागड्या दारूचे बॉक्स रचून त्यांना सॅनिटरी पॅडच्या बॉक्सेसने झाकले होते। या तस्करांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 361 परदेशी बनावटी दारूचे बॉक्स व 362 सॅनिटरी पॅडचे बॉक्स जप्त केले आहेत। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील प्रतिबंधित दारूच्या साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना मिळाली होती। त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या पथकाने भिवंडी पथकाच्या मदतीने कल्याण भिवंडी रोडवरील टेमघर परिसरात असलेल्या साई प्रेम हॉटेलजवळ सापळा रचला। यावेळी त्यांनी संशयित टेम्पोची झडती घेतली असता सुरुवातीला त्यांना फक्त सॅनिटरी पॅडचे बॉक्सेस मिळून आले। मात्र संपूर्ण कंटेनर तपासला असता त्यांना आतमध्ये विदेशी दारू आणि बिअरचा साठा मिळून आला। या टेम्पोतून पथकाने एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत वर्षभरात 2.5 कोटी रुपयांची 21,000 बल्क लिटर दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे। 2 दिवसांपूर्वी देखील या पथकाने सिमेंट मिक्सरमधून सुरू असलेली तस्करीचा डाव देखील उधळून लावलाय। महाराष्ट्राची मद्याची किंमत आणि शेजारील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मद्याची किंमत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे। अशाच प्रकारच्या बऱ्याच कारवाई यापूर्वी या कार्यालयाने केलेल्या आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने। आणि होळीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला अशी माहिती मिळाली की अशी तस्करी होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनाची आमचे निरीक्षक भिवंडी आणि त्यांच्या स्टाफने तपासणी केली असता त्याच्यामध्ये आढळून आलं की सॅनिटरी नॅपकिनच्या आडून गोवा राज्यामध्ये विकण्यासाठी बनवलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची अगदी त्याच्यामध्ये व्हॅट 69 पासून DSP ब्लॅक अशा सर्व काही बियर पण आहे, अशा सर्व प्रकारची मद्य जवळपास 361 बॉक्सेस आम्हाला ह्या वाहनामध्ये आढळून आले आणि हे भिवंडी कल्याण रोडवरती हे वाहन आम्हाला आढळून आले। आम्ही ते जप्त केलं आणि त्यानंतर पुढचा तपास आमचे निरीक्षक करतात। सर, वारंवार अशी अवैध मद्य साठ्याची तस्करी होते, त्याच्यावर काय धडक मोहीम सुरू करणार आहे? धडक मोहीम म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास 21,000 बल्क लिटर परराज्यातलं मद्य ज्याची किंमत जवळपास 2.5 कोटीच्या आसपास आहे, या 2023-24-25 आर्थिक वर्षामध्ये केले आणि यापुढेही आपण ही मोहीम अशीच राबवणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने शेजारच्या राज्यामध्ये मद्याची कमी किंमत ही याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वारंवार आपल्याला मद्य सापडतं। सर, मद्य तस्कर विविध युक्त्या लढवून ही मद्याची तस्करी करतायत, हो, त्याबद्दल काय म्हणतात? आता 2 दिवसापूर्वीच जर आपण पाहिलं असेल तर सिमेंटच्या मिक्सरमध्ये लपवून म्हणजे कोणाला संशय येऊ नये या हेतूने मद्य तस्करी झाल्याचं आपण उघडकीस आणले आणि आज एका कंटेनरमध्ये आतमध्ये मद्य आणि बाहेरच्या बाजूला सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स लपवून अशा प्रकारची मद्य वाहतूक होत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलंय आणि अशा प्रकारची मोहीम या कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारंवार केलेली आहे आणि यापुढेही आमचे अधिकारी कर्मचारी ही कामगिरी करत राहतील। मुद्देमाल जो जप्त झाला तो किती लाखाचा आहे? एक 42 लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये वाहनाची किंमत आणि बाकीच्या इतर गोष्टी आणि मद्य किती बॉक्स आहेत? 361 बॉक्स आहेत। आणि या मागच्या रॅकेट बद्दल काही कळालंय का? नाही, आता सकाळीच पकडली पहाटे, तर हळूहळू आपल्याला तपासा आणखी ते लक्षात येईल।